जिल्ह्यातील शासकीय जमिनीवर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या हजारो कुटुंबांसाठी राज्य सरकारने नुकताच निर्णय घेतला आहे। कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी झालेल्या बैठकीत 1 जानेवारी 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे मिशन मोडवर अधिकृतरित्या नियमानुकूल करण्याचे निर्देश दिले आहेत। या निर्णयामुळे जिल्ह्यातील तब्बल 29,000 नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घराची मालकी मिळणार असून अतिक्रमणधारक हा शिक्का पुसून ते आता अधिकृत घर मालक होणार आहे। 1 मे 2026 रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये या लाभार्थ्यांच्या याद्यांचे वाचन करून या महाअभियानाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाणार आहे। यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले, आमदार महोदयांच्या उपस्थितीमध्ये आज आपण बैठक घेतली। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे ज्या पद्धतीने शासकीय जमिनीवरती अतिक्रमण झालं आणि झालेल्या अतिक्रमणानंतर सुद्धा 2011 पूर्वीपर्यंत ज्यांची अतिक्रमणं आहेत ती नियमाकुल करावीत अशा पद्धतीचा सातत्याने महाराष्ट्रातल्या सर्वच या अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांच्याकडून मागणी होती। याबद्दलचा एक निर्णय शासनाने घेतला आहे। त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रभावीपणाने केली तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या 29,000 शासकीय जमिनीमध्ये अतिक्रमण करणाऱ्या सर्व नागरिकांना सुद्धा स्वतःचं घर उपलब्ध होणार आहे। यासाठी 1 मेला गावसभेमध्ये या सगळ्यांची यादीचं वाचन करणं, जी शासनानं मार्गदर्शिका GRच्या माध्यमातून दिलेली आहे त्याची प्रत्यक्ष एकूण जी काय पद्धती आहे त्या कार्यपद्धतीप्रमाणे त्यांचे प्रस्ताव दाखल करणं आणि त्या माध्यमातून सर्व लोकांना शासकीय जमिनीमध्ये जी काय आता त्यांनी घर बांधलेलं आहे ते त्यांच्या नावावर करण्याबद्दल 1500 स्क्वेअर फूटपर्यंत शासनाच्या नियोजनाप्रमाणे आपण त्या सगळ्यांना देणार आहोत। या सगळ्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातल्या सर्व 29,000 शासकीय जमिनीमध्ये अतिक्रमण झालेल्या सर्व निवासी अशा पद्धतीची मागणी करणाऱ्या नागरिकांना याचा लाभ होणार असल्यामुळे याबद्दलचे निर्देश दिले। यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजीराव भोसले, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।